हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी सगळ्यात आधी तर जिरा वॉटर पिऊया. जिरा वॉटरमध्ये मी आज सौंफ तीळ वगैरे ॲड केले आहेत आणि थोडं अजून एक्स्ट्रा त्याला बनवलं आहे. आणि नंतर आपण सकाळी सकाळी 5 वाजता तर उठू शकत नाही, म्हणून मी घरीच एक्सरसाइज करते. आणि ते मी ना आता जरा हाताचा वर्कआउट करते, कारण हात खूप जाड झाले, चांगले नाही वाटत आहेत. आणि पायाचं पण केलं आहे, सगळे एक्सरसाइज केले. नंतर मग ड्रायफ्रुट्स खाल्ले थोडेसे सकाळी सकाळी. आणि नंतर मग मी गेले माझ्या बहिणीसोबत डीमार्टला नाही, झुडिओला गेले, कारण मी शॉपिंग केली आणि हिला नाही केलं करायचे, असं कधी होत नाही. हिला लगेच करायची असते, म्हणून लगेच दीदी चल ना म्हणून तिच्यासोबत गेले मी. एवढं सकाळी सकाळी उठून जावं लागलं यार. नंतर तिने पण शॉपिंग केलं आहे मस्त. हळूहळू तुम्हाला समजेलच काय घेतलं इथे. मी थोडं ट्रायल करून बघत होते की मला पण येतं आहे का, नाही तर कारण ह्यांचं काय येतं. आणि इथे भाई पहिली मिठाई आलेली आहे घरात आणि खूप मस्त वास येतोय तुपाचा, आणि तुपाच्या वासानेच मी हे झाले, पण मी नाही खाल्ले. हा माझा भाऊ जबरदस्ती मला भरवतोय, पण मी नाही खाते. लय जबरदस्ती केली, पण नाही गाईस, खूप कंट्रोल केलं. माझा फास्ट होता. आणि मी इथे पपया खाल्ला आहे. फ्रूटमध्ये मला पपया खूप जास्त आवडतो. त्याच्यानंतर मग माझी छोटीवाली बहीण पण रडायला लागली की मला पण कपडे घ्यायचे आहेत. मग तिच्यासोबत पण आम्हाला जावं लागलं यार, काय बोलायचं आहे, सगळ्यांसोबत मला जावं लागतं, ह्यांच्यांना घेताच येत नाही. आता इथे एवढी लाईन लागली होती ना, बापरे विचारू नका, कारण आम्ही दुसऱ्या जोडीला गेलो होतो. आणि बाहेर येऊन बघतोय तर काय पाऊस पाऊस कधी पडतो यार, काय बोलायचं. नंतर संध्याकाळी परत मी पपया खाल्ला, कारण मला भूक सहनच होत नव्हती, कारण मला 4 वेळा खायची सवय आहे. आणि रात्री आम्ही परत आहे ना हे करंजीचं सारण वगैरे तयार करून ठेवत होतो, कारण नंतर दुसऱ्या दिवशी उठून करंज्या पण बनवायच्या होत्या, कारण दिवाळीचा आम्ही फराळ काहीच बनवलं नव्हता. इथे सगळं आपलं ड्रायफ्रुट्स वगैरे जातं ह्याच्यात, पिठी साखर वगैरे तयार होते, चांगलं मस्तपैकी मिक्स वगैरे करून आता करून ठेवलं. आणि एवढं टोपभर केलं ना, मला वाटत नाही हे होतील, कारण खूप वेळ जाणार, करंज्या करायला खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर ना मी मस्तपैकी तयार वगैरे झाले आणि मी जाते बारशाला. खूप मस्त दिसते, खूपच छान दिसते. आणि हिचं माझं काहीतरी करून. आणि ह्या बाळाचा बाळसा खूप क्यूट होतं बाळ, एवढं क्यूट होतं ना, तुम्ही पण बघा किती मस्त क्यूट हसतंय. मला खूप आवडतं. लहान मुलं तसं मला आवडत नाहीत, पण खूप कमी लहान मुलं मला आवडतात. आणि मी घेतलं होतं ह्याला, खूप क्यूट वाटत होतं. जाऊ द्या गाईज, आता पुढे मेन इथे आलं होतं स्टार्टर. आणि मला ना म्हणजे काय कंट्रोलच होत नव्हतं. मी खूप कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण नाही. पण तरी पण मी ना काय केलं माहिती आहे का, पनीर होतं आणि व्हेज मंचुरियन होतं, 2 मी एक व्हेज मंचुरियन खाल्लं आणि पनीरचा जो लेअर होता ना तळलेला, तो देऊन टाकला माझ्या भावाला. बोले हे नाही खाऊ शकत. नंतर परत माझी मम्मी कोणतरी लहान बाळाला घेऊन आले, आणि किती क्यूट आहे. लहान मुलं खूप होती बारशावरती, खूप म्हणजे खूप. आणि नंतर आम्ही जेवलो. जेवणामध्ये बघा गाईज, मी अनहेल्दी काहीच नाही खाल्लं. ही गव्हाची चपाती आहे आणि ही भाजी आहे, ही पण व्हेज मंचुरियन, व्हेज मराठा काहीतरी, आणि पनीरची भाजी होती, आणि दाल राईस होतं, आणि आपलं सॅलड होतं. त्याच्यामुळे जास्त मी काही खाल्लं नव्हतं. आणि स्वीटमध्ये होतं बदामचा हलवा, बापरे मी घेतला नव्हता. माझ्या बहिणीचे ताट आहे, तर मी तुम्हाला फक्त दाखवायला बोलले की यार दाखवूया, तरी मला खूप खायची इच्छा होती, पण मी नाही खाल्लं आहे. आणि ते माझा भाऊ बाजूला बघा माझ्या ह्याच्यात बघता, आणि पोट एवढं भरलं होतं ना. उद्या डबल एक्सरसाइज. आणि नंतर मी इथे बघत होते की हे लोक कसे बसणार आहे ट्रिपल सेट. मग मी आधीच जाऊन मध्ये बसते यार बाई, मी नाही मागे बस. आणि घरी आले बघते तर काय लाईट गेले होते, अंधारातच मला काम करावं लागलं. बाय गाईज, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.